नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आहे आणि आजचा जो विषय आहे तो आहे ताई आम्ही ई-के-वाय-सी केली आहे तरी आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आम्ही ई-के-वाय-सी केली म्हणून हप्ता बंद झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे की ई-के-वाय-सी केली म्हणून तुमचा हप्ता बंद झाला, ई-के-वाय-सी केली नाही म्हणून तुम्हाला हप्ता नाही आला, का ई-के-वाय-सी केली तरी तुम्हाला हप्ता नाही आला. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे. तसं मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलाय, पण तुमच्या परत मला वारंवार कमेंट येत आहेत. त्यामुळे मी हा व्हिडिओ परत तुमच्या आग्रहास्तव शेअर करत आहे. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपली माहिती जर तुम्हाला आवडत असेल, तर इतर महिलांपर्यंत हा आपला व्हिडिओ अवश्य शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर मला अवश्य कमेंट करून सांगत जा, की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत आहात. मला ही माहिती असावं ना, की आपला जो व्हिडिओ आहे तो कुठल्या-कुठल्या जिल्ह्यामध्ये पाहिला जातो. म्हणून आपल्या माहितीसाठी आहे ते. आणि बाकी तर तुम्ही मला कमेंट करत असता, मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते आणि तुमच्या कमेंटवरच आपला व्हिडिओ असतो. तर आताचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, ताई आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, आम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे. तर बघा मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे, नोव्हेंबरचे वितरण फक्त एकच दिवस होतं आणि 1 दिवसामध्ये वितरण कधीच पूर्ण होत नाही. हे असं का झालं, कशामुळं झालं, ह्याच्यावर अजून सरकारकडून कुठलीही अपडेट आलेली नाही. त्यामुळं आपण ह्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे माझी माहिती पूर्ण खरी असते. मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला कधीच देत नाही. बरोबर ना? आपलं मनीषा धुमाळ हे ऑफिशियल महाराष्ट्रातलं एकमेव YouTube चॅनल आहे, जे तुम्हाला खात्रीशीर आणि खरी माहिती देतं आणि सर्व अपडेटवर देतं. त्यामुळं अजिबात कुठेही मी चुकीची माहिती देणार नाही. हे एकच दिवस वितरण होतं आणि मेन म्हणजे ह्याचा एकच जी-आर आला होता. तुम्हाला माहिती असेल, की महिला व बाल कल्याण विभागाकडून या वितरणासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नव्हती. मला अजूनही समजत नाहीये, की अपडेट महिला व बाल कल्याण विभागाकडून नव्हती, तरी पण हे वितरण अचानक सुरू झालं. अचानक म्हणजे कुठलीही माहिती नव्हती, की वितरण होणार आहे, तरी अचानक वितरण सुरू झालं आणि हे वितरण फक्त एकच दिवस होतं. आता नोव्हेंबरचा हप्ता ज्या महिलांना आला नाही, तो का नाही आला ह्याचं उत्तर तर अजूनही आपल्यासमोर आलेलं नाही. पण आपण ही माहिती सरकारपर्यंत म्हणजेच महिला व बाल कल्याण विभागापर्यंत पाठवलेली आहे, की आमच्या साधारण हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो आलेला नाही आणि मी त्या मेसेजमध्ये मी असंही लिहिलेलं आहे, की नोव्हेंबरचा हप्ता सरसकट सर्व महिलांना मिळणं अपेक्षित होतं. अचानक वितरण सुरू झालं आणि हप्ता आलेला नाही. तर ही माहिती मी सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येईल का? येईल का? तर बघा, महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे, ती राबवली जाते आणि जोपर्यंत महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून माहिती येत नाही, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती येत नाही, त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून माहिती येत नाही, तोपर्यंत आपण कुठलीच माहिती ही ग्राह्य धरू शकत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला आता कोणीही काही सांगितलं असेल, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण नोव्हेंबरचं वितरण एकच दिवस झालं, अजून कुठली माहिती आली नाही आणि परत नोव्हेंबरचा जो हप्ता आहे, ज्या महिलांना आला नाही त्यांना येईल का नाही, ह्याची सुद्धा कुठलीही खात्रीशीर माहिती अजून आलेली नाही. पण एक मी नक्कीच सांगणार आहे, जरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल, तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता 100% मिळणार आहे. तुम्ही कुठेच काळजी करू नका. फक्त तुमची ई-के-वाय-सी झालेली पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमच्याकडून जर ई-के-वाय-सी मध्ये काही चूक झाली असेल, तर बऱ्याच महिलांकडून ई-के-वाय-सी मध्ये चूक झाली होती, तरी त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. कारण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सी ही कंपल्सरी नव्हतीच माझ्या माहितीप्रमाणे. पण आता हे असं का झालं, कशामुळं झालं, ही तर सरकारकडून माहिती यायला पाहिजे. ही माहिती आली नाही. पण आपल्याकडून त्यांच्याकडे माहिती गेलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगते, नोव्हेंबरचा हप्ता जरी आला नसेल, तरी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता नक्की येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही योजनेच्या पात्र हव्या आणि त्याचबरोबर तुम्ही निकषामध्ये बसायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ई-के-वाय-सी केलेली पाहिजे. तर तुम्हाला 100% जो आहे तो आपला डिसेंबरचा हप्ता नक्की येणार आहे. तुम्ही कुठेच काळजी करू नका. ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, जी मी तुम्हाला सांगत आहे. जवळपास 30 ते 40% महिलांची ई-के-वाय-सी अजून झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे. तर मी स्वतः महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांना मेसेज पण करणार आहे आणि त्याचबरोबर मी आत्ता सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आणि महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे
महायुती सरकारला विनंती करत आहे की आमच्या या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी पोर्टल परत उपलब्ध करून देण्यात यावं. आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे. त्यांना ई-केवायसी मध्ये परत एकदा एडिट करण्याचं ऑप्शन देण्यात यावं, म्हणजे जेणेकरून त्या आमच्या लाडक्या बहिणी परत ई-केवायसी करू शकतील. तर नक्कीच आपण ही मागणी सरकारकडे करणार आहोत आणि करत आहोत सुद्धा आणि इथून पुढेही करणार आहोत. फक्त एवढं इलेक्शन होऊ द्या, कारण सगळे प्रचारामध्ये बिझी आहेत, कोणालाच वेळ नाहीये आता. त्यामुळे एकदा हे इलेक्शन झालं की परत आपण ही मागणी सरकारकडे करणार आहोत आणि मी केलेली आहे. परत एकदा आता इथं केली आहे. मी परत एकदा हे इलेक्शन झालं की मी परत याच्यावर ट्विटरला व्हिडिओ शेअर करणार आहे की आम्हाला परत एकदा ही केवायसी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात यावं. मी परत सांगत आहे, मनीषा धुमाळ ऑफिशियल हे खात्रीशीर चॅनल आहे आपलं महाराष्ट्रातलं, जे तुम्हाला मदत करतंय. आणि अजून तुमची केवायसी झाली नाही, तुम्ही पात्र असून सुद्धा, तर नक्कीच आपल्याला हे पोर्टल परत उपलब्ध करून देण्यात येईल. काही काळजी करू नका, आपण तशी मागणी करणार आहोत सरकारकडे. एवढं फक्त एकदा 16 तारखेपर्यंत आपलं इलेक्शन आहे ना, तेवढं होऊन जाऊ द्या, कारण तसंही त्यांनाही वेळ नाहीये आता. तरी सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये विनंती केलेली आहे आणि परत परत मी करत आहे, तुम्ही काळजी करू. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना हप्ता येईल का ते मी सांगितलेलं आहे. बऱ्याच महिलांची ई-केवायसी राहिलेली आहे किंवा ई-केवायसी चुकलेली आहे, त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती दिली. आता तिसरा जो प्रश्न आहे तो असा आहे मला तुमच्याकडून की ताई, आम्ही ई-केवायसी केली केली म्हणून आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही का, जो तुमचा प्रश्न आहे ना, तर अजिबात नाही. बघा, इथून पुढे ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे, ज्यांचे फॉर्म पात्र असतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ई-केवायसी केली म्हणून तुम्हाला हप्ता आला नाही असं अजिबात नाही. बाकी सर्व वितरणासंदर्भात मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. या नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरणाचा काय गोंधळ झालाय ना, तो समोर आलेलाच नाही. तिथं गोंधळ खूप झाला असं मला वाटतंय आणि म्हणून ही सगळी गडबड झालेली आहे. तुम्ही केवायसी केली असेल तर काळजी करू नका, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला नक्की येणार आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ई-केवायसी करणं बंधनकारक होतं. ई-केवायसी जर तुम्ही केली नसती ना, तर तुम्हाला मग पुढचे पण हप्ते नसते मिळाले, नोव्हेंबरचा पण नसता मिळाला आणि इथून पुढचे सुद्धा हप्ते तुम्हाला नसते मिळाले जर तुम्ही ई-केवायसी केली नसती. आता तुम्ही केवायसी केली आहे आणि तुम्ही पात्र आहात, तर तुम्हाला डिसेंबर पासून पुढे हप्ता नक्की मिळेल. अजिबात कुठेच काळजी करू नका. आणि बाकीचं सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे केवायसी संदर्भामध्ये. आता ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत देत आहे. नक्कीच नवीन असाल तर इतर महिलांपर्यंत आपल्या चॅनलला ह्या शेअर करा. नवीन असाल तर मला कमेंट करून सांगत जा की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत आहात. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.